हिंदू पंचांगातल्या अनेक महत्त्वपूर्ण दिवसांपैकी एक दिवस म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस ओळखला जातो आणि हा दिवस एका सणाप्रमाणे साजरा करण्याची पद्धत आहे। हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते। अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो। काल विवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केलेले आहे। जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे। या दिवसाला आखातीज असंही म्हटलं जातं। या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती, नर नारायण या जोडदेवाची जयंती, परशुरामांची जयंती, बसवेश्वरांची जयंती आणि हयग्रीव यांची जयंती देखील असते। या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतींनी काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे। या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दरवाजे देखील उघडतात। हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशीच बंद होते। नर नारायण या दोन देवतांनी या दिवशी अवतार घेतला होता असे मानले जाते। भगवान परशुरामांनी जन्म घेतला तो दिवस सुद्धा वैशाख शुक्ल अक्षय तृतीयेचाच होता। त्यामुळे या दिवशी भगवान परशुरामांची पूजा देखील श्रद्धापूर्वक करण्याची पद्धत आहे। वृंदावन येथील श्री बाकेबिहारींच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्री विग्रहांचे चरण दर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष हे चरण वस्त्रांनी झाकलेले असतात। जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करतो तो पापांमधून कायमचा मुक्त होतो अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धारणा आहे। श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीला केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून तर हिला अक्षय तृतीया असे म्हटलेले आहे। देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय्य म्हणजे अविनाशी होते। या दिवशी गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले अशी ही आख्यायिका प्रचलित आहे। तर नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। 3.5 मुहूर्तांवर केलेली मौल्यवान वस्तूंची खरेदी आपल्याला आनंदही देते, शिवाय त्याचे अक्षय्य पुण्यसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते। पण जर तुम्ही या दिवशी सोनं चांदी किंवा कोणत्याही प्रकारची मौल्यवान महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर काळजी मुळीच करू नका। आपण याच्या ऐवजी अक्षय तृतीयेला असं काय बरं खरेदी करू शकतो जे आपल्या खिशालाही परवडेल आणि वस्तूही तेवढ्या अर्थपूर्ण असल्यामुळे त्याचे आपल्याला उत्तरोत्तर पुण्य मिळत राहील। सर्व माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। दरवर्षीच हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते। यंदा ती बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी साजरी केली जाईल। अक्षय तृतीया हा खरेदीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो। तसेच हा दिवस लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा कोणत्याही नवीन कामासाठी अत्यंत लाभदायी असा मानला जातो। पारंपरिकपणे या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे, परंतु जर तुम्हाला ते परवडत नसेल तर काळजी करू नका। तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार पुढील काही वस्तू खरेदी केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी लाभू शकते। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन त्या निमित्ताने होऊ शकेल आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते। तर पहिली वस्तू आहे कापूस। जर तुमचे बजेट अगदीच कमी असेल आणि तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील तर या दिवशी कापूस जरूर खरेदी करा, शुभ मानलं जातं। अक्षय तृतीयेला कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते। तर कापूस अत्यंत उपयोगी अशी वस्तू आहे आणि सोन्याहून मौल्यवान अशी वस्तू आपण अक्षय तृतीयेला अगदी खिशाला परवडणारी म्हणून घेऊ शकतो। तर या कापसाचा उपयोग तुम्हाला वाती बनवण्यासाठी म्हणजे देवपूजेमध्ये तुम्ही त्या कापसाचा वापर नक्की करू शकता। यानंतरची दुसरी वस्तू किंवा याला आपण पदार्थ म्हणू शकतो तर ते आहे मीठ। त्यातल्या त्यात आपल्याला या दिवशी सैंधव मीठ खरेदी करायचं आहे, जे उपवासाच्या पदार्थांमध्ये देखील वापरलं तरीही चालतं, रोजच्या जेवणात वापरलं तरीही चालतं। पण आपल्या पांढऱ्या मिठापेक्षा हे दिसायला थोडंसं वेगळं मातकट किंवा गुलाबी रंगाचं असतं। तर अक्षय तृतीयेचा औचित्य साधून आपल्यापैकी प्रत्येकाने या दिवशी सैंधव मिठाची एक पिशवी अवश्य खरेदी करावी, हेच मी तुम्हाला सांगेल। सैंधव मीठ हे आपल्या पांढऱ्या मिठाच्या पिशवीपेक्षा थोडंसं महाग असतं। साधारणतः 40-50 रुपयाला आपल्याला सैंधव मिठाची पिशवी मिळू शकते। आपल्यापैकी बरेच जण सध्या स्वयंपाकामध्ये सुद्धा या मिठाचा वापर जरूर करत असतील। जे पांढरं मीठ असतं ना तर त्याच्यावर थोडीफार प्रक्रिया झालेली असते, म्हणून तर ते आपल्याला इतकं स्वच्छ, सुंदर आणि एकदम शुभ्र असं दिसतं। पण सैंधव मीठ जे आहे ते समुद्रातून आपल्याला मिळतं, पण मग त्याच्यावर शक्यतो
खूप जास्त प्रक्रिया होत नसावी किंवा डायरेक्टच होत नसावी, म्हणून तर ते आपल्याला थोडंसं गुलाबी किंवा मातकट रंगाचं दिसतं। आणि हे मीठ सेंद्रिय मीठ म्हणून सुद्धा ओळखलं जात असल्याने याचा वापर उपवासाच्या पदार्थांमध्ये होत असतो। तुम्ही बऱ्याच माहितीमधून हे नक्की ऐकलं असेल की उपवासाचे पदार्थ तयार करताना शक्यतो पांढरं मीठ न वापरता सैंधव मिठाचाच वापर करावा। बघा, अक्षय्य तृतीयेच्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सैंधव मिठाची एक पिशवी आणली आणि त्यातलं थोडंसं मीठ देवीपुढे म्हणजे माता लक्ष्मीपुढे ठेवून त्याची पूजा केली तरीही चालेल। बघा, शक्यतो आपल्या घरामध्ये अशी स्थिती कधीच येत नाही की मीठ संपलेलं आहे। आवश्यकता पाहून किंवा मीठ संपत आलेलं आहे हे पाहून जेव्हा आपण किराणा खरेदी करत असतो तेव्हा मिठाची एक पिशवीसुद्धा त्यामध्ये घेत असतो। आणि आपल्या घरामध्ये भलेही मीठ असेल तरी पण अक्षय्य तृतीया आहे म्हणून एक महत्त्व असल्याने या दिवशी आपल्याला सैंधव मीठ जरूर खरेदी करायचं आहे। सैंधव मीठ खरेदी केल्यामुळे काय होतं, आपल्या संपत्तीमध्ये वाढ होते अशी धार्मिक मान्यता आहे। मिठाचा संबंध भौतिक सुखांचा कारक ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्रग्रह यांच्याशी आहे। तर आपण अक्षय्य तृतीयेला घेतलेलं सैंधव मीठ या दिवशी फक्त पूजेमध्ये ठेवायचं आणि त्याचा स्वयंपाकामध्ये उपवासाच्या पदार्थांमध्ये वापर आपण दुसऱ्या दिवसापासून करू शकतो। तर येत्या अक्षय्य तृतीयेला तुम्ही सैंधव मिठाचं एक पॅकेट अवश्य खरेदी करा। खूप जास्त ते महागही नसणारे आणि तुमच्या खिशाला परवडेल सुद्धा। यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे पाण्याचा माठ। बघा, अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला सोनं चांदी खरेदी करता नाही आलं किंवा मौल्यवान एखादी वस्तू खरेदी करता नाही आली म्हणून काय झालं, आपण नाराज न होता या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान असलेली मातीची एखादी वस्तू खरेदी करू शकतो। त्यामध्ये मातीचा माठ असेल, मातीचं भांडं असेल किंवा मातीचा दिवा असेल, तो जरी खरेदी केला तरीही चालेल। आजकाल बऱ्याच बायकांना मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करायला आवडू लागलेला आहे किंवा बरेच जण आता पुन्हा पारंपरिकतेकडे वळण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत। आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शरीरासाठी या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असल्यामुळे बऱ्याच बायका मातीची भांडी खरेदी करतात। आणि जरी आधुनिकतेकडे आपण वळालेलो असलो पण मग मातीच्या भांड्यांमध्ये सुद्धा बरीचशी आधुनिकता अशी आलेली आहे की पूर्वीच्या काळी साधीसुधी मातीची भांडी मिळायची, आज सुद्धा तीही मिळतात। आणि त्यामध्ये सुद्धा आधुनिकीकरण असं झालेलं आहे की मातीची कुकर, मातीच्या पाण्याच्या बाटल्या किंवा अजूनसुद्धा बरेचसे छान छान भांडे आपल्याला मिळतात। तर तुम्हाला ते अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने घेता आले तर अवश्य घ्या। माता लक्ष्मीला मातीची भांडी किंवा शेणापासून बनवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत जसं की गौरी असेल उदाहरणार्थ, तर ते सुद्धा अत्यंत प्रिय आहे। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व असल्यामुळे तिच्या आवडीच्या वस्तू आपण या दिवशी खरेदी केल्या तर अजिबात बिघडणार नाही। मातीच्या वस्तू या दिवशी घरात आणल्यामुळे आपली संपत्ती वाढते आणि ते पुण्य अक्षय्य स्वरूपामध्ये टिकून राहतं। संपूर्ण घरदार हे पुण्य कायमस्वरूपी आपल्या गाठीशी बांधून ठेवू शकतं। आपल्या कुटुंबामध्ये समृद्धी येते तर ती या मातीच्या भांड्यामुळे येते असं अक्षय्य तृतीयेच्या दिवशी म्हटलं जातं। आणि अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मातीच्या भांड्यांची अजून एक महती अशी आहे की या दिवशी पितरांच्या नावाने जो विधी होत असतो तर तो सुद्धा मातीच्या भांड्यांतच होत असतो। तर बघा, आपल्या घरामध्ये समजा एखादा पुरुष व्यक्ती वारलेला असेल, त्याचं निधन झालेलं असेल, आपण त्याला आपल्या देवघरामध्ये किंवा फक्त पितरांचा काही कार्यक्रम असतो तेव्हा पूजत असू तर त्या पुरुष व्यक्तीच्या नावाने मातीचा करा पूजण्याची पद्धत आहे। मातीचा करा म्हणजे मातीचा तांब्या आपण या दिवशी खरेदी करायचा असतो। त्यामध्ये पाणी भरून त्या मातीच्या तांब्यावर आपण चंदनाची किंवा अष्टगंधाची 5 बोटं लावून त्याची पूजा करायची असते। समजा आपल्या घरातली एखादी सवाष्ण स्त्री गेलेली असेल किंवा कोणतीही एखादी महिला गेलेली असेल तर अर्थातच पितरांचीही तिथी असल्यामुळे आपण तिच्याही नावाने काहीतरी पूजा नक्कीच करू। तर स्त्री असेल आणि ती वारलेली असेल तर मग तिच्या नावाने मातीची केळी पूजतात। मातीची केळी म्हणजे एक मोठ्या आकाराची मातीची कळशी असते आणि तिच्यामध्ये पाणी भरून ती पूजण्याची पद्धत आहे। उदाहरणार्थ, आपल्या घरामध्ये आपले आजी आणि आजोबा दोघेही वारलेले आहेत तर आजोबांच्या नावाने आपण मातीचा करा पूजायचा आणि आजीच्या नावाने मातीची केळी म्हणजे मातीची कळशी पूजायची। तर एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला मातीची ती केळी ठेवायची। थोडीफार हवं तर तांदळाची किंवा एखाद्या धान्याची रास देखील खाली ठेवू शकतो। त्याच्यावर ती मातीची केळी ठेवायची आणि त्याच्यावर मातीचा करा ठेवायचा, म्हणजे आपण आजी आणि आजोबांची पूजा त्याच्यामध्येच केली। आपल्या हयात नसलेल्या आजी आजोबांची पूजा आपण एकत्रितच केली। आजोबांच्या नावाने आपण करा पूजला आणि आजीच्या नावाने आपण केळी पूजली असा त्याचा अर्थ होतो। आंब्यांचा सीझन असल्यामुळे या करा केळीवर आंबे देखील ठेवण्याची पद्धत आहे किंवा
आमरस पुरणपोळी जे जेवण आपण या दिवशी बनवतो तर त्याचा नैवेद्य दाखवतात किंवा कुणाकुणाच्या घरी कोरडा शिधा देखील ठेवण्याची पद्धत आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने करा किंवा केळी यापैकी एक, किंवा आपल्या घरामध्ये पती पत्नी ते दोघेही वारलेले असतील, मग आजी आजोबा असतील किंवा जे कोणी असतील, तर मग करा आणि केळी दोन्हीही आणून आपल्याला त्याची पूजा करता येईल। याविषयी सविस्तर जी माहिती आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत देईलच, पण आत्ता वस्तूंमध्ये आपण काय काय घ्यायचं आहे याची माहिती मी तुम्हाला देत आहे, तर त्या निमित्ताने हे सांगितलं। यानंतरची चौथी वस्तू म्हणजे पिवळी मोहरी। बघा, फोडणीमध्ये शक्यतो आपण काळपट लालसर रंगाची किंवा काळीच मोहरी आपण जिला म्हणू शकतो तर ती वापरत असतो। अगदी बारकाईने पाहिलं तर थोडासा लाल आणि थोडासा काळपट असा रंग त्या मोहरीचा आपल्याला दिसत असतो। त्या मोहरीत सुद्धा दोन प्रकार येतात, अगदी बारीक मोहरी आणि थोडीशी मोठ्या आकाराची मोहरी। एखाद्या विशिष्ट पदार्थावर आपल्याला जर वरून तडका द्यायचा असेल तर शक्यतो मोठ्या आकाराच्या मोहरीचा आपण वापर करत असतो। लोणच्यांमध्ये सुद्धा या मोहरीचा वापर होतो। आता या मोहरीतच अजून एक दुसरा प्रकार म्हणजे पिवळी मोहरी, जी आपल्याला अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घरी आणायची आहे। अगदी 10-20 रुपयाची पिवळी मोहरी आपण अक्षय्य तृतीया आहे म्हणून खरेदी केली तरीही चालेल। या मोहरीचा वापर स्वयंपाकामध्ये कमी आणि विशिष्ट उपायांमध्ये जास्त होतो। त्यातल्या त्यात ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही उपाय असतील, वास्तू संबंधित काही उपाय असतील तर त्यामध्ये बऱ्याच वेळा पिवळी मोहरी वापरण्याचा सल्ला दिला जातो। आपल्या घरामध्ये उदाहरणार्थ एखाद्या बाळाला नजर लागली आणि ते सारखं किरकिर करतंय तर त्याची दृष्ट काढण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येतो। किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची इडापिडा किंवा नकारात्मकता, निगेटिव्ह एनर्जी येऊच नये असं आपल्याला वाटत असेल तर एखाद्या काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये आपण थोडीशी पिवळी मोहरी आणि त्याच्यामध्ये मीठ मिसळून ठेवलं तरीही चालतं। आपल्या हॉलमध्ये एखाद्या कोपऱ्याला किंवा बरेच जण टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा ठेवण्यासाठी पिवळी मोहरी आणि मीठ वापरत असतात। तुम्ही अवश्य याचा वापर करा। तुमचं एखादं दुकान असेल, व्यापार व्यवसायाचं ठिकाण असेल, तिथे सुद्धा एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला या पिवळ्या मोहरीचा वापर करता येईल। दृष्ट काढण्यासाठी सुद्धा वेळोवेळी तुम्ही ही पिवळी मोहरी वापरू शकता। तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही पिवळी मोहरी घेणं म्हणजे सोनं चांदी आणण्यासारखं मानलं जातं आणि मोहरी घरी आणल्यामुळे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदते आणि प्रत्येकाला तर हेच वाटतं माझं घर सुखसंपन्नमय असावं। तर मग नक्की तुम्ही पिवळी मोहरी या दिवशी खरेदी करू शकता। आता यानंतरची पाचवी आणि शेवटची वस्तू म्हणजे पितळेचं भांडं। या शुभ दिवशी तांब्या पितळेची भांडी खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते, अन्न वाढते। तसेच या दिवशी कवड्या खरेदी करून त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केल्यामुळे आर्थिक समस्या देखील दूर होतात। आता बघा, शक्यतो तांब्या पितळेची भांडी आपल्याकडे असतातच, म्हणजे देवपूजेसाठी खास करून आपण ते वापरतो आणि आजकाल शरीराकडे विशेष लक्ष देणारी माणसंसुद्धा मातीची भांडी किंवा तांब्या पितळेची भांडी वापरण्याला जास्त पसंती देत आहेत। बऱ्याच जणींचं स्वयंपाकघर आता पुन्हा पितळेच्या भांड्यांनी सजू लागलंय किंवा छान दिसू लागलंय। तर तुम्हाला स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा तुमच्या देवपूजेसाठी म्हणा एखाद्या पितळेच्या भांड्याची गरज पडत असेल किंवा तांब्याच्या एखाद्या वस्तूची गरज पडत असेल तर अक्षय्य तृतीयेसारखा दुसरा महत्त्वाचा दिवस नाही। तुम्ही अवश्य या शुभ दिवशी, या 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक शुभ मुहूर्त मानल्या जाणाऱ्या दिवशी या वस्तूंची खरेदी करू शकता। आणि कवड्यांचं विचाराल तर कवड्यांच्या संबंधित एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे। या कवड्या आणल्यानंतर त्यांची स्थापना कशी करायची, माता लक्ष्मीच्या चरणी त्या अर्पण कशा करायच्या, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। पिवळ्या कवड्या घ्या किंवा पांढऱ्या कवड्या घ्या किंवा थोड्याशा पट्टे असलेल्या कवड्या तुम्ही घेतल्या तर सगळ्या माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टी आहेत, कारण कवड्यासुद्धा आपल्याला समुद्रातच मिळतात, पाण्यातच मिळतात। तर या कवड्यांची खरेदी तुम्हाला अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर करता येईल आणि त्याची पूजा, स्थापनासुद्धा तुम्ही याच दिवशी करू शकता, जेणेकरून त्याद्वारे मिळणारं जे काही अक्षय्य पुण्य आहे ते तुमच्याजवळ कायमस्वरूपी संचित राहील आणि ते उत्तरोत्तर वाढतच राहील। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं नाही, चांदी नाही, मौल्यवान महागडी वस्तू नाही, पण त्याच महत्त्वाच्या असणाऱ्या अगदी कमी किमतीच्या, कमी बजेटच्या आणि आपल्या खिशाला परवडणाऱ्या कोणत्या गोष्टी आपण घेऊ शकतो आणि त्यामधून आपण अक्षय्य पुण्य कसं मिळवू शकतो याबद्दलची माहिती दिली। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा, सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या, कारण जी काही माहिती आपण या व्हिडिओत ऐकतो ती पूर्ण शास्त्रशुद्ध असते। संपूर्ण योग्यरित्या माहिती घेऊन मगच तो व्हिडिओ बनवला जातो।
तर तुम्हाला या माहितीचा पुरेपूर उपयोग व्हावा म्हणूनच अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। तर चला आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीकडून अक्षय तृतीयेच्या मन भरून शुभेच्छा। धन्यवाद।